आता आमच्या भावड्याला काही अक्कल नाही, त्या पोरगीला तर काही कळतच नाही. बागाबाई ती तर बोलून चालून अडाणी बाई, पण त्या तुमच्या राजा भाऊला कळतंय का नाही? समाजसेवक हाय नव्हत हो, त्यानं 4 गोष्टी समजून सांगायला पाहिजेत का नको? आईला ते राहिलं बाजूला, ह्यो तुमचा समाजसेवक त्या दोघांनी आमच्या विरुद्धच भडकवतोय. मी काय बी काळजी करू नका सरपंच. अहो साप बी मरेल आणि काठी बी तुटणार नाही. राम राम पाटील. या 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 कांबळे साहेब या. ए बस रे. या कांबळे साहेब या, बसा. बरं वाटलं तुम्ही आलात, नाही तुमच्यासारख्यांचे पाय आदनमधनं आमच्या ऑफिसला लागू देत म्हटलं. अहो आता तुमचं अवदान म्हटल्यावर यायला ना ग. अहो सरपंच तुमचा मान मोठा. अहो कसला मोठा मान घेऊन बसलाय कांबळे साहेब? मानापेक्षा या समाजात मोठा माणूस म्हणून जगणं महत्वाचं, बरोबर का नाही? बरोबर. पर काय बी म्हणा सरपंच, ताई साहेबाचं लग्न एकदम थाटात लावून दिलं बघा. काय तो थाट, काय तो बाज, काय तो मांडव, काय त्या फटाकड्या. जेवण कसं होतं? 3 दिवस बोट चाटत होतो मी. कांबळे साहेब, आता एकुलती एक बहीण म्हटल्यावर खर्च कराय नको. होय होय. लग्नात जर काही कमी पडलं असतं तर अवघ्या पंचक्रोशीनं बोट दाखवली असती की नाही आमच्याकडे? अहो पंचकृषीतल्या 5 पिढ्या पावतूर हे लग्न ध्यानात राहील. आता कसं बोललात? पण एक वंगाळ झालं बघा. तुमचं धाकटं मालक दिसलं नाहीत. त्याबद्दल बोलायलाच तुम्हाला इकडे बोलवलंय कांबळे साहेब. बहिणीच्या लग्नामुळे जरा बोलता आलं नाही. म्हणजे म्हटलं घरात मंगलकार्य चाललंय, त्यात अमंगळ विषय कशाला? गेल्या 2 महिन्यापासून आमच्या भावड्यानं घर सोडले. पण हे असं काय बिनसलं काय एवढं? काय नाही हो, एक मामूली गोष्ट नाही. मी भावड्याला म्हटलं, बाबा तू आता वाड्याच्या आवारात दवाखाना काढलास, मी विरोध केला का? गोरगरीब कुणी बी आमच्या वाड्यात यायला लागले, मी त्याला पण विरोध केला नाही. केला का तुम्ही मला सांगा? आता कुणाच्या येण्यानं काही आमचं घर बाटणार आहे का? पण ह्यो आता त्या भागाबाईच्या पुरी संग लगीन करतो म्हणून बसलाय हो. मी म्हणतो कशा पायी हा हट्ट? नाही तसा मी काही जातपात मानणारा नाही, तुम्हाला माहिती आहे. हो की. अहो पण समाजाची म्हणून काहीतरी रीत असते, असते का नाही सांगा तुम्ही? असते तर. म्हणून म्हटलं तुम्ही जरा भागाबाईला समजून सांगा. हा, तिला म्हणाव हे प्रेम बिम काय नसतं हो. काय कांबळे साहेब, शेवटी आमच्या भावड्याच्या अंगात पाटला चरकताय. 4 दिवस खेळ त्या पोरी संग आणि कटाळा आला की दिल फेकून मग त्या पोरीच्या आयुष्याची वाट लागल का नाही सांगा? आ आणि तुमच्या समाजात काही पोरांची वानवा आहे? अहो 1 शोधा 1000 मिळतील, पकड म्हणाव त्यातला एखादा. हा, आणि शेवटी तुम्हाला बी समाजात शांततेनं जगायचं आहे, बरोबर आहे ना? वय वय, तिचा काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे बघा. काय मदत लागणार असेल तर आत्ताच मागा. कांबळे साहेब, हात जोडतो तुमच्या पुढं, पण माझ्या भावड्याला तेवढं त्या बाईच्या तावडीतनं वाचवा. हो. अहो पाटील म्हटले पाटीलच की तुम्ही हो. अहो तुम्ही कशाला काळजी करता? अहो आम्ही हाय की. नाही नाही कांबळे साहेब, असलं काही करू नका. शेवटी तिला बी जगायचं आहे, जगू द्या, फक्त तंबी द्या. तिला म्हणाव समाजात उगाच काड्या लावायचं काम करू नको. सरपंच आम्ही तुमच्या पाठीशी आहे बघा. कांबळे साहेब, अहो तुम्ही मागा आहात म्हणून तर आम्ही पुढं आहोत. आता आमच्या भावड्याला काही अक्कल नाही, त्या पोरगीला तर काही कळतच नाही. बागाबाई ती तर बोलून चालून अडाणी बाई, पण त्या तुमच्या राजा भाऊला कळतंय का नाही? समाजसेवक हाय नव्हत हो, त्यानं 4 गोष्टी समजून सांगायला पाहिजेत का नको? आईला ते राहिलं बाजूला, ह्यो तुमचा समाजसेवक त्या दोघांनी आमच्या विरुद्धच भडकवतोय. मी काय बी काळजी करू नका सरपंच. अहो साप बी मरेल आणि काठी बी तुटणार नाही. तुम्ही बिंदास राहा, आम्ही सबूत देतो तुम्हाला. बस 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 कांबळे साहेब, अहो एवढ्यासाठीच तुम्हाला बोलावणं धाडलं. बरं ते जाऊ, तुम्ही काय घेणार? थंड गरम काय घेणार ते सांग. कशाला? नग नग काय नग. अहो कांबळे साहेब, असं काय करताय? अहो एवढी लाज राखताय तुम्ही आमची, काहीतरी घ्यायला पाहिजे का नाही? आणि एवढा वेळ बोलतोय आपण, घसा सुकला असेल. चला होऊन जाऊन दे जरा. हा, आबरू, इज्जत, मान, समाज, प्रतिष्ठा, चालीरीती त्याच्या परस ना
माझं पोटचं पोर मला लई महत्वाचं आहे. सांगून ठेवते, तुमच्या त्या खोट्या प्रतिष्ठेपायी मी माझ्या पोराचा बळी देणार नाही. अहो, आज 2 महिने झालं मी त्याचं साधिक तोंड सुद्धा बघितलं नाही. आईच्या काळजाचं काय होत असेल याचा कोणी विचार केलाय? घरदार सोडलं त्यानं म्हणून आईचे नाळ तोडले होय पोरानं. समाजाला धिक्कारलं म्हणून काय धर्म बुडवला? अहो, लग्न करायची निस्ती धमकी दिली का लग्न केलं त्यानं? आई बाप घरदार समजा आहे माझ्या पोराला, तरी बी माझं पोरग बेवर्षासारखं हिंडतंय. याचं तुम्हाला काहीच कसं वाटत नाही वो? शांत हो जरा. शांत हो? आता पण तू शांतच होते म्हणून तर ही येळ आली. अहो, ती बी माणसंच आहेत की का जनावर? आपल्यासारखी रक्तामासाची माणसंच आहेत ती. मी म्हणते केलं त्यानं तिच्या संग लगीन तर काय असा धरणीकंप होणार आहे? करू दे की. कुठल्या कोलाटणी संग संसार थाटायचं सपांतर बघत नाही ना? वत्सला! काय झालं? अरे बबन्या, अरे बबन्या, अरे लवकर ये. जानकी, ए सुभान्या, अरे या की लवकर कोणीतरी. काय झालं आहे सर? मालकासनी काय झालं? माझं काय झालं? काय झालं? जा लवकर जा. जा बावड्याला पहिला बोलून आण जा. जा 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 जा, लवकर जा. श्रीकांत कसे आहेत आबासाहेब? आता ठीक आहे, बरी आहे तब्येत त्यांची. वेळेवर रक्त मिळालं म्हणून बरं झालं. रक्त? तू मला का नाही विचारलंस? अरे तशी काही गरज नाही पडली, पण आता ते बरे आहेत. कुणी दिलं रक्त? आता ते बरे आहेत, हे महत्वाचं. चल, आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. चल माझ्या बरोबर. चल. म्या काय म्हणते सोना? ऐकते, बोल. तुझा यो चाळा आहे ना, आपल्या अंगाशी येईल बघ. कोणता चाळा? म्या म्हणते त्याचा नाच सोड. तुला काही येडबीड लागले काय? अगं कुणाचा नाद, कसला चाळा? काल रातच्याला पाटलांना दवाखान्यात नेलं होतं. मग त्याचा माझ्याशी काय संबंध? मी गेलते का वाड्यावर सावली पाड्या? पर त्यांचा पोर डॉक्टर. त्याचा आणि माझा काय बी वाईट संबंध नाही. अगं परवस्तीवर बाबऱ्या झाला या. मला बी भेटायला आली होती माणसं. काय बाय बोलत होती तुझ्याबद्दल आणि डॉक्टर बद्दल. तू स्वतः कधी डोळ्यानं पाहिलंस का? अगं पर समधी वस्ती वस्ती गेली उडत. मला सांग, तुझा तुझ्या लेकीवर विश्वास हाय का नाही? पर म्या जे काय ऐकलं ना ते लई वंगाड होतं. मला एक कळत नाही, समते माझ्याबद्दलच का बोलतात? हा, त्या डॉक्टरला कुणी बी काय बी बोलत नाही. लग्नाचा विचार त्यानंच मांडला. मी एका शब्दानं बी काय बी बोलले नाही. हा, तर डॉक्टर भला माणूस आहे. आपला काय बी संबंध नसताना त्याने आपल्याला लई मदत केली. पर तो माझ्याशी लग्न करणार आहे ते उपकार म्हणून, दया म्हणून. आणि ह्यो बी फक्त त्याचाच विचार. अगं अजून माझ्याशी कुठे काय बोलणं झालंय त्याचं? त्यानं तुला नजर दिली, दादाच्या चितेला अग्नी दिला. तर याच्या बदल्यात जर तो माझा हात मागणार असेल ना, तर त्यो माझ्यापेक्षा भी अडाणी आहे. आता जे बोललीस ते त्याच्यामुळे बोलशील का नाही बोलू शकणार? ए पोरी, मी सांगते ते ऐक. हे बघ, हे प्रकरण वाढण्याअगोदर ना त्या केशीबाईच्या बबण्याशी म्या तुझं लगीन लावून देते. अगं विठाबाईचा हरदास बी लई चांगला आहे आणि चांगला कमवता आहे.
आणि मी नाहीच लगीन केलं कुणाशी तर मी काय तुला जड होणार आहे? ए पोरी, तुला काही येड लागलं बाई? पोटची पोर पुणे मायला जड होते बाई. परशी तरणी पोर घरात ठेवली ना तर लोक शेण घालतात तोंडात. नाही नाही ते वंगाळ बोलतात. आणि काय वकवकलेल्या नजरेनं बघतील हेच ना? पर माय, मी तुला सांगून ठेवते, मी लगीन करायची नाही म्हणजे नाही. म्हणजे तू अशीच राहणार बाई? आणि तर डॉक्टर ऐकल का? नाही जुमानला आणि जबरदस्ती केली तर? त्यो तसं काय बी करणार नाही. तुझं काय होणार आहे ना ते मला काय बी कळत नाही. आणि तो डॉक्टर असं काय येडेवानी करतो या? जा रे बाबा शहरात. डोळा दिलंस पर काय बी बरं दावलं नाही. आंधळी होती तेच बरं होत. डोळा आल्यावर काय दिसलं तर पोराची तिरडी. आता अजून काय काय जावणार आहेस रे बाबा? माय, घबरा. सोना, माय तू सोड मला, त्या बघून येते कोण आहे ते. नाही नाही तू गुमान बस. नाही अगं असं गुमान बसून कसं चालेल? हे समजा फुटून जाईल. खाली आले थांब. सोना, सोना. अरे अरे कोण आहे? अरे अंधाराचा फायदा घेऊन दगड काय मारतायचा घरावर? अरे आज सलीम तर या मोर. तुम्हाला काय वाटलं तुमच्या या दगडात मी घाबरीन होय? अरे पण मी आबी नावाची सोनाबाई हाय. तुम्ही जर आमच्या जीवावर उठलात ना तर मी आबी मागं पुढे बघणार नाही, सांगून ठेवते. अरे एकेकाचा कोतळाच बाहेर काढीन. अहो डॉक्टर, लोक काय म्हणतील? डॉक्टरचं डोसकं फिरलंय असं म्हणतील. अगं गावाचं सोडा, पर घरच्यांचं काय? ते सून म्हणून घेतील मला? ऐ बघ सोना, आता घरच्यांचा प्रश्न येतच नाही. मी घर सोडलंय अगं. आता प्रश्न येतो तो फक्त तुझा आणि तुझ्या आईचा. आणि समाजाचं काय करायचं? तुमच्या इतकी ताकद माझ्यात नाही. झाल्या प्रकारानं माझी माय तर पार थकली आहे. परवाच्या दगडफेकीने तर पार भेदरून गेली आहे ती. रात्र रात्र जागून काढते. अगं राजाभाऊनी पोलिसात तक्रार केली आहे. त्यानं काय होणार आहे? ते फक्त तक्रार लिहून घेणार आणि गप्प बसणार. त्रास होणार तो आम्हाला. अगं पण ते तुम्हाला बी त्रास देतील. हे बघा, मी तुमच्या मोर हात जोडते, पाया पडते, पर हे लग्नाचं खूप डोसक्यातनं काढून टाका. अहो आता पतूर आम्ही जगत आलोय ते तुमच्या उपकारावर, दयेवर. आता लग्नाचा घाट घालून आम्हाला आणखीन शर्मिंदा करू नका. आणि डॉक्टर साहेब, ज्या गोष्टीमुळे कुणाला बी सुख मिळणार नाही ती गोष्ट करायचीच कशाला? तुम्हाला स्पष्ट सांग ना, तुझं माझ्यावर प्रेम नाही? नाही असं म्हणणं म्हणजे प्रेमाचा अपमान, आणि हाय असं म्हणणं म्हणजे बी अपमानच. एकदा काय मनानं एखाद्याच्या मनाची मालकी घेतली की मग ती गोष्ट दुसऱ्या कुणाची बी झाली तरी बी शेवटपर्यंत आपलीच असते. पर आपल्याला आवडलेली, आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला कशी काय मिळणार? अंतरून बघून पाय पसरायची आदत आहे मला. नाही येऊ शकत मी राधा, मीरा, रुक्मिणी, पर नावाची सोनाबाई राहीनच की कायमची. एकटी. म्हणजे तू बस तुमचे आशीर्वाद तेवढे पाठीशी राहू द्या. सोना